In 1909, the Danish scientist Sorensen introduced for the convenient the new scale of expressing H plus ion concentration, which will be found to be very useful in a chemical and biochemical process. It is the pH scale. एखाद्या सोल्युशनमध्ये H प्लसचं आयन हे एक्सप्रेस करण्यासाठी या pH स्केलचं त्यांनी काय केली, निर्मिती केली. pH चा अर्थ आहे पॉवर ऑफ हायड्रोजन. त्याला भरपूर नाव आहे, पॉवर ऑफ हायड्रोजन, पोटॅन्स ऑफ हायड्रोजन वगैरे वगैरे, पण पुस्तकात आपल्या पॉवर ऑफ हायड्रोजन आहे. मग ही pH स्केल बद्दल माहिती बघा. राईट नोट ऑन pH स्केल म्हणून तुम्हाला प्रश्न पडतो परीक्षेमध्ये. सो pH स्केल एक्सटेंड फ्रॉम 0 to 14 म्हणजे 0 ते 14 अशी त्याची मापन श्रेणी आहे. अकॉर्डिंग टू द स्केल प्युअर वॉटर हॅज द pH ऑफ 7. शुद्ध पाण्याचा जो pH असतो तो 7 असतो. मीनिंग द प्युअर वॉटर हॅज द H प्लस आयन 1 × 10⁻⁻7 मोल पर लिटर. तुम्ही एवढं लक्षात ठेवलं जातं की प्युअर शुद्ध पाण्याचा हा सामू किती असतो, 7 असतो. सामू म्हणतात pH श्रेणीला, सामू श्रेणी पण असं म्हणतात. pH 7 इंडिकेट अ न्यूट्रल सोल्युशन. आणि जर एखाद्या सोल्युशनचा हा pH किंवा सामू हा 7 असेल तर त्याला आपण न्यूट्रल म्हणजे उदासीन असं आपण म्हणतो. म्हणजे आम्ल, आम्लारी आणि उदासीन, पण ज्याचा 7 असतो त्याला आपण काय म्हणतो, उदासीन. दिस pH इज द मिड पॉइंट ऑफ द स्केल. द pH ऑफ एन ॲसिडिक सोल्युशन इज लेस दॅन 7. जर एखाद्या सोल्युशनचा हा सामू किंवा pH 7च्या खाली असेल तर आपण त्याला आम्लधर्मी असं म्हणतो, आणि 7च्या वरी असेल तर त्याला आपण आम्लारी धर्मी असं म्हणतो. बघा, आठवण्याचा प्रयत्न करा. द टेबल गिव्स द pH व्हॅल्यू ऑफ अ सम कॉमन सोल्युशन. व्हॉट आर द कलर्स ऑफ अ फॉलोइंग न्यूट्रल, नॅचरल अँड सिंथेटिक इंडिकेटर इन ॲसिडिक ऑर बेसिक सोल्युशन. आता आपल्याला इंडिकेटरचे प्रकार माहिती आहेत. नॅचरल इंडिकेटर आहे, सिंथेटिक इंडिकेटर आहे. हे 4 प्रकार पडतात. युनिव्हर्सल इंडिकेटर हा तिसरा प्रकार आहे, आणि ऑल फॅक्टरी इंडिकेटर हा चौथा प्रकार आहे. म्हणजे वास वगैरे जर घेतला तर त्याच्यावरून ते कळतं की दिलेला सबस्टन्स ॲसिडिक आहे का सोल्युशन आहे. आणि युनिव्हर्सल हे सगळ्यात आता टिपिकली वापरलं जातं. हे मिक्सचर ऑफ ऑल इंडिकेटर्स दॅट इज युनिव्हर्सल इंडिकेटर. म्हणजे ज्याला आपण वैश्विक दर्शक द्रावण असं त्याला आपण म्हणतो. बघा, जर लिटमस हा मुळात लायचिन या वनस्पतीपासून हा पेपर बनतो. त्या लिटमस जर ॲसिडिक सोल्युशन मध्ये टाकला तर तो कसा होतो, रेड होतो, आणि बेसिक सोल्युशन मध्ये टाकला तर ब्लू होतो. हा टेबल कधी कधी तुम्हाला 2 मार्काला विचारला जातो बरं का, मिथिल ऑरेंज आणि फिनॉप्थेलिन बेसिकली. जर टर्मरिक घेतली तुम्ही ॲसिडिक सोल्युशन मध्ये टाकली तर ती येलो असते. मूळ त्याचा कलर कोणता आहे टर्मरिकचा, येलोच आहे. पण ती जर तुम्ही टर्मरिक बेसिक सोल्युशन मध्ये टाकली तर येलो पासून त्याचा रंग कसा होतो, रेड होतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की दिलेलं सोल्युशन हे ॲसिडिक आहे का बेसिक आहे. मिथिल ऑरेंज ॲसिडिक सोल्युशन मध्ये पिंक रेड होतो आणि बेसिक सोल्युशन मध्ये तो येलो होतो. फिनॉप्थेलिन तुम्ही ॲसिडिक सोल्युशन मध्ये टाकलं तर ते कलरलेस होतं, म्हणजे ते रंगहीन होऊन जातं, आणि बेसिक सोल्युशन मध्ये पिंकला पिंकच ते राहतं. आता हे झाले नॅचरल आणि सिंथेटिक इंडिकेटर. आता युनिव्हर्सल इंडिकेटर जे आहे हे अतिशय चांगलं आहे. हे काय pH स्केलला आपल्याला अतिशय कलर निर्माण करतं, आणि pH स्केलनुसार आपल्याला काय होतं, आपल्याला जसं ॲसिडिटी आणि बेसिसिटी काढता येते. आता इथं बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, 7 जर एखाद्याची मापन किंवा श्रेणी किंवा pH असेल तर ते सोल्युशन कसं झालं, न्यूट्रल झालं. ना ते ॲसिडिक झालं ना ते बेसिक झालं. त्याचबरोबर 7च्या खाली जर त्याचं मापन श्रेणी आणि pH आला तर ते सोल्युशन काय झालं, ॲसिड झालं. 7च्या वरी आलं तर ते कसं झालं, बेसिक झालं. पण आपल्याला नंबर दिसत नाही, आपल्याला काय दिसतात, रंग दिसतात. काय दिसतात, रंग. आणि त्या रंगाला आपण नंबर दिले तर त्या नंबरवरून आपण काय करतो की त्याची pH स्केल आपण काढण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला आपण युनिव्हर्सल इंडिकेटर जे आहे, मिक्सचर ऑफ ऑल इंडिकेटर, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघू. या अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला पेपर मार्केटला विकत मिळतात. नॅचरल अँड सिंथेटिक डाई शो टू डिफरंट कलर इन ॲसिडिक और बेसिक सोल्युशन अँड सच डाईज आर युज्ड ॲज अ ॲसिड बेस इंडिकेटर. नैसर्गिक आणि जे कृत्रिम असतात हे 2 प्रकारचे रंग दाखवतात, आणि त्याला आपण ॲसिड बेस इंडिकेटर असं म्हणतो. पण pH स्केल मात्र ही सोल्युशन 0 ते 14 इतकी मोठी असल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये विविध जे सोल्युशन असतात ते स्ट्रॉंग ॲसिड आहे का वीक ॲसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे का वीक बेस आहे, इथपर्यंत आपण pH सोल्युशनमुळे पाहू शकतो. टू शो दिस व्हॅरिएशन इन अ pH ऑफ अ युनिव्हर्सल इंडिकेटर इज यूज्ड. मग आपल्याला वैश्विक दर्शक द्रावण जे आहे
याचा आपण याच्यामध्ये काय करत असतो, वापर करत असतो. आता हे वैश्विक द्रावण काय करतं, वैश्विक द्रावण हे मिक्सचर ऑफ सेव्हरल सिंथेटिक अँड नॅचरल इंडिकेटर, जसं तुम्हाला मी म्हणलं. आता याच्यामध्ये काय होतं की समजा एखादं तुम्ही सोल्युशन घेतलं आणि त्या सोल्युशन मध्ये तुम्ही युनिव्हर्सल इंडिकेटर टाकलं, हे पाहिजे दिसतं युनिव्हर्सल इंडिकेटर तुम्ही टाकलं. युनिव्हर्सल इंडिकेटर टाकायच्या नंतर जर त्या पाण्याचा रंग जर ग्रीन आला, सॉरी त्या सोल्युशनचा रंग जर ग्रीन आला, तर ते दिलेलं सोल्युशन काय आहे, न्यूट्रल आहे आणि त्याचा पीएच किती आहे, 7 आहे. समजा तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं आणि सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये जर तुम्ही हा युनिव्हर्सल इंडिकेटर जर टाकला तर त्याचा रंग तुम्हाला असा व्हायलेट येतो. कसा येतो, असा व्हायलेट. म्हणजे ते दिलेलं सोल्युशनची पीएच स्केल किती आहे, 14 आहे आणि तो दिलेलं सोल्युशन कसं आहे, बेसिक आहे. समजा तुम्ही एखादं सोल्युशन घेतलं, त्याच्यामध्ये तुम्ही युनिव्हर्सल इंडिकेटर टाकलं आणि त्याचा एकदम असा डार्क रेड रंग आला किंवा लाल रंगाचा एकदम ते सोल्युशन झालं, तर ते सोल्युशन काय आहे, त्याची श्रेणी 1 आहे आणि ते काय आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. कसं आहे, हे पहा, इथं आहे स्ट्रॉंग ऍसिड, इथं आहे वीक ऍसिड, इथं आहे वीक बेस आणि इकडं आहे स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग स्ट्रॉंग, वीक वीक, या पद्धतीमध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळतं. दिस इज अबाउट द पीएच स्केल. आता रिएक्टिव्हिटी ऑफ ऍसिड अँड बेसिस, ह्या ऍसिड आणि बेसिसची आपल्याला रिएक्टिव्हिटी म्हणजे अभिक्रियाशीलता जी आहे ती आपल्याला पाहायची आहे. आपल्याला न्यूट्रलायझेशन रिएक्शन यापूर्वी आपण ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल. तर न्यूट्रलायझेशन रिएक्शनचा फॉर्म्युला काय आहे, ज्यावेळेस ऍसिड म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस एकत्र येतात त्यावेळेस सॉल्टची निर्मिती करतात आणि काय करतात, पाण्याची निर्मिती करतात. न्यूट्रलायझेशन इज टाइप ऑफ अ केमिकल रिएक्शन इन विच स्ट्रॉंग ऍसिड अँड बेस रिएक्ट विथ इच अदर अँड फॉर्म, म्हणजे तयार करतात, निर्माण करतात, काय करतात, वॉटर अँड सॉल्ट. मग उदाहरण दिले त्यांनी HBr प्लस KOH, इट विल यूज KBr प्लस H2O. आणि सगळ्यात चांगलं उदाहरण आहे आपलं HCl प्लस NaOH, NaCl प्लस H2O. म्हणजे तयार झालेलं NaCl हे काय, सॉल्ट आहे. बघा, HNO3 हे ऍसिड आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे, तयार झाला पोटॅशियम नायट्रेट नावाचं सॉल्ट आणि वॉटर काय झालेलं साईडला तयार झालेलं आहे. दुसरी रिएक्शन बघा, ही 1 रिएक्शन, ही 2 आहे, ही 3 आहे, ही 4 आहे. बघा, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड आहे, हे अमोनियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे, OH दिसायला तुम्हाला म्हणून हा बेस, OH बेस, H प्लस म्हणजे ऍसिड. सो या दोघांची रिएक्शन झाली, एकामेकाला न्यूट्रलाइज केलं, तयार झालं अमोनियम सल्फेट, SO4 सल्फेट सॉल्ट आहे आणि वॉटर इथं काय झालं, क्षार तयार झाले आणि सॉल्ट म्हणजे सल्फेट म्हणजे क्षार, हे सल्फेटचा क्षाराचा प्रकार आहे सॉल्टचा. सो वॉटर इथं आपल्याला बाय प्रोडक्ट म्हणून मिळालं. चौथी रिएक्शन आहे हायड्रोजन ब्रोमाइड, H प्लस Br मायनस ज्याला आपण म्हणतो, K प्लस आणि OH मायनस, OH बेस आहे, दोघांची रिएक्शन झाली, पोटॅशियम ब्रोमाइड हे सॉल्ट तयार झालं आणि वॉटर तिथे तुम्हाला वेगळं भेटलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो व्हेन ऍसिड गेट रिॲक्टेड विथ बेसिस त्यावेळेस सॉल्ट तयार होतं आणि वॉटर तिथं बाय प्रोडक्ट म्हणून आपण म्हणतो. आता हेच ऍसिड आपण मेटल सोबत रिॲक्ट करू. आता इथे बघा, इथे टेस्ट ट्यूब घेतली, या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय केलं, HCl पहिले टाकलं आणि त्याच्यामध्ये आपण मॅग्नेशियम रिबन टाकली आणि पटकन हे जे आहे हे रबर कॉर्क आपण इथं पॅक केला, हा नळी लावलेला, ट्यूब लावलेला. आणि आपण काय केलं की ज्यावेळेस या दोघांची रिॲक्शन होते त्यावेळेस तुम्ही हा इथे गॅस बाहेर पडतो आणि गॅसच्या जवळ जर तुम्ही जळती काडी जर नेली तर फट असा आवाज येतो, एकदम ब्लास्ट झाल्यासारखा आवाज. हे ब्लास्ट आहे, हे काय फुल नाही, हे ब्लास्ट झाल्यासारखा आवाज येतो. मग नेमकं इथे रिॲक्शन काय झाली, कोणता वायू बाहेर पडला, याच्यात आपण एक 2 कन्फर्मेटरी टेस्ट पाहिल्या होत्या. समजा अशा प्रकारे आपण रिॲक्शन केली आणि त्या गॅसला जर लाईम वॉटरमधून पास केलं आणि लाईम वॉटरचा रंग जर तुमचा मिल्की झाला तर आपण काय म्हणायचो की यातून बाहेर पडणारा वायू कोणता आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. म्हणजे ज्यावेळेस CO2 पासेस फ्रॉम द लाईम वॉटर सो इट विल गेट अ मिल्की, ती झाली कन्फर्मेटरी टेस्ट. आणि जर इथं आपण म्हणजे आता तिथं समजा जिथं CO2 निघालाय तिथं जळती काडी नेली तर ती पेट घेईल का, नाही, ती पटकन विझून जाईल. आता इथं सुद्धा आपण केलं, या गॅसला तुम्ही लाईम वॉटरमधून पास केलं, कलर बदललाच नाही आणि याच गॅसच्या वर तुम्ही जळती काडी नेली तर इथं काहीतरी मग हायली इन्फ्लामेबल जो गॅस आहे तो बाहेर पडतो. मग ती नेमकी काय आहे, व्हेन रिॲक्शन ऑफ अ ऍसिड विथ अ मेटल, व्हेन मेटल गेट रिॲक्ट विथ ऍसिड त्यावेळेस काय तयार होतं, सॉल्ट तयार होतं आणि वॉटर काय होतं, सॉरी वॉटर नाही, हे H2 गॅस आहे, सॉरी इथं H2 गॅस इथं तयार होतो, हे वॉटर नाही, इथं H2 गॅस पण काय होतो बाहेर पडतो. सो
Mg. आता इथं बघा की ज्या वेळेस हे HCl आणि हायड्रोजन HCl आणि मॅग्नेशियम रिॲक्ट होतं तर H2 वायू बाहेर पडतो गॅस आणि खाली जे उरतं ते MgCl2. हे काय आहे उरलेलं आता MgCl2 आणि H2 गॅस गेट लिबरेटेड. सो Zn झिंकचं पण तेच आहे. H2SO4 सोबत तुम्ही रिॲक्शन केली आणि इथं सुद्धा काय केलं तुम्ही की ZnSO4 तुम्ही तिथं तयार झालं सॉल्ट आणि H2 गॅस काय झाला तिथं बाहेर पडलेला आहे.